नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्याच्या अखेरीस आपली 7.5 संपत आहे. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा. बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आता व्हायला लागतील. आनंदाची वार्ता कानावर येईल आणि बराच क्लेशदायक जो काल होता तो दूर होईल. परिस्थिती सुधारू लागेल. अशा पॉझिटिव्ह गोष्टी या महिन्याच्या शेवटी घडायला लागतील. साहजिकच मकर राशीच्या व्यक्तींना आनंदाचं आणि प्रफुल्लित करणारं वातावरण या महिन्यात तयार होईल. आता ज्या गोष्टी आपल्या बऱ्याच कारणांनी म्हणजे 7.5च्या कारणांनी ज्या प्रलंबित होत्या त्या जर आता मार्गी जेव्हा लागतील तेव्हा तुम्हाला आनंदित वातावरण होऊन हा आनंद कुठे ठेवू अशी परिस्थिती तुमची होईल. पण सुख दुःख समेकृत्वा, सुख आणि दुःख दोघांनाही सारख्याच गांभीर्याने तुम्ही समोर गेलात तर तुम्हाला त्यामध्ये काही भेदभाव वाटून घ्यायचं कारण नाही. सुख तुम्ही आता झेलणार आहात आणि दुःख झेलून झालं इतकी 7 वर्ष 7.5 वर्ष. त्यामुळे त्या सुखाचा आनंद काही वेगळा असेल. म्हणून ही 7.5 संपल्यानंतर तुम्हाला जे काही चांगलं घडणार आहे त्या घडण्यासाठी तुम्ही शूर वीरासारखे सावध राहा. प्रकृतीच्या बाबतीत उत्तरार्धामध्ये थोड्या नेत्रपीडा म्हणजे डोळ्यांविषयी काही पीडा तुम्हाला निर्माण होतील उत्तरार्धामध्ये. पण त्या तात्कालिक असतील. त्याच्यावर सोल्युशन असेल. जेव्हा तुमचा अशा काही गोष्टी बदल दिसू लागेल, तुम्हाला आढळू लागेल, तुम्ही ऑब्झर्व कराल तेव्हा योग्य ठिकाणी डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या. त्यानुसार उपचार करा. त्यामुळे त्या गोष्टीतली न्यूनता दूर होईल असा विश्वास मला आहे. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा जी अभ्यासात एक काही जबाबदारी घेऊन अभ्यास करतायत त्यांना अतिशय अनुकूल काल सुरू आहे. ज्या आत्मीयतेने ते अभ्यास करतायत त्याचं योग्य आणि शुभफल त्यांना या महिन्यात दिसून येईल. प्रशंसा केली जाईल, वाहवा मिळेल आणि काही प्रमाणात त्यांना या महिन्यामध्ये प्रगतिकारक किंवा प्रगती दिसणारं सर्टिफिकेशन किंवा असं काही मेडल वगैरे सुद्धा मिळण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मित्रपरिवार याच्यामध्ये काहीतरी कारणाने क्लेश आणि खटके उडतील. आपली मतं एकमेकांना पटणार नाहीत. अशा वेळी वादाचे प्रसंग निर्माण होतील. टोकाची भूमिका घेऊ नका. वाद होतोय असं वाटलं तर तिथून उठून जा किंवा वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कारण ते वाद न संपणारे असतील. तुमच्याकडून कितीही प्रयत्न केला गेला वाद संपवण्याचा तरी तो संपणार नाही. गैरसमज वाढत जातील. अनावश्यक कोणाकडूनही या महिन्यात कर्ज किंवा उचल किंवा उसनवारी अजिबात करू नका. खूपच आवश्यकता असेल, खूपच अत्यावश्यक तर बँक किंवा तत्सम ठिकाणून तुम्ही योग्य लोन वगैरे घ्या. अदरवाईज लोन वगैरे घेणं या महिन्यात बिलकुल टाळा. ते तुमच्या बोकांडी बसेल, डोक्यावर बसेल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विश्वास ठेवून एखादी लिंक मोबाईलवर तुम्ही ओपन वगैरे कराल तर तुम्ही आपलं सर्वस्व गमावून बसाल. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी मोबाईलवर उगाचच कुठल्या तरी लिंक डाउनलोड करणे, आपली माहिती पुरवणे जी आपण पेपरमध्ये किंवा अन्य ठिकाणी वाचतो त्या गोष्टीमध्ये तुम्ही फसाल असं वातावरण आहे. तर त्या मोहात तुम्ही बळी पडू नका. योग्य ठिकाणी तक्रार द्या आणि त्यातून बाहेर पडा. किंवा त्यात पडणारच नाही तुम्ही अशी काळजी घ्या.
मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कुटुंबावर काही तुम्हाला या महिन्यात खर्च करावा लागेल. कौटुंबिक कारणासाठी, कुटुंबातील व्यक्तींसाठी काही खर्च तुम्हाला या महिन्यात करावा लागेल, पण तो अपरिहार्य असेल, त्यामुळे तो तुम्ही करा. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण असणार नाही. कुटुंब हे आपलं आहे आणि आपण कुटुंबासाठी आहोत, मग ते आपल्याला करायला हवं, आपली जबाबदारी आहे, तर ती तुम्ही या महिन्यात पार पाडा. उत्पन्न या महिन्यात तुम्हाला साजेसं आणि पुरेसं असं राहील, त्याबद्दल खूप चिंता करायचं कारण नाही आहे. फक्त ते कुठेतरी मिळणारं उत्पन्न वेस्ट होत नाही आहे याची फक्त काळजी घ्या. उत्तरार्धामध्ये किंवा अगदी शेवटी कुठल्याही लॉटरी, जुगार अशा मोहात पडून तुमची गुंतवणूक वाया घालवू नका. मी मुद्दाम हे तुम्हाला सांगतोय, कारण असे हे मोहाचे प्रसंग असतात. त्या मोहाच्या प्रसंगामध्ये आपण स्वतःहून त्यात उडी मारतो आणि मग फसलो म्हणून रडत बसतो. तर असे मोहाचे प्रसंग, इन्व्हेस्टमेंटचे टाळा आणि अशा इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू नका. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.